सर्व गोष्टींची मी इत्तमभूत माहिती देतो आहे की या गोष्टीची काळजी ठेवा की आपल्याकडून कोणताही स्कोर कार्ड वरती 7 आहेत, 3 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल, या फटका पहा ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वॉर्ड ऑफ फिल्डिंग दर्शन होता त्या ठिकाणी. उडता चिता वेगाने चेंडूवरती आला आणि ही बाब ना प्रवीणजी अर्जुने सर, मी बाईट्स घेत असताना मला तुषार शर्माने म्हटलेले शब्द आठवले. माझा कोणताही खेळाडू 100% पेक्षा कमी देताना मला आढळला नाही. आणि म्हणून की काय पहा ना, हे डेडिकेशन आहे या मॅचचं. एक एक क्षेत्ररक्षक चांगलं कामकाज करतोय. पहा काय वेगाने आला होता चेंडूवरती. 8 धावा फलकावरती, 3 फलंदाज बाद. साहिल उलवेकर आणि भावेश उलवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्यांच्या नावापुढे कर आहे ना, ते नेहमी चांगलं प्रदर्शन करत असताना आपण खेळाडूंना पाहिलंय. चांगलं प्रदर्शन होत असताना फलकावरती धावा तिथे 8 आहेत, 3 फलंदाज बाद झालेत. साहिल काय काळ थांबलाय, कारण आहे गाडीचा अडथळा अजूनही निर्माण होत होता. साहिलने पाहिलं आणि पुन्हा एकदा सुरुवात होत असताना मॅचला पाहायला मिळते. एखाद्याचा सुवर्ण काळ असतो ना, त्या सुवर्ण काळामध्ये एखादा गीतकाराचाही सुवर्ण काळ असतो. तो अनेक गीतं गाऊन जातो त्या सुवर्ण काळामध्ये. एखादा खेळाडू असतो तो अनेक सेंचुरी लगावतो, हाफ सेंचुरी लगावतो. या खेळाडूचा सुवर्ण काळ आहे. त्याने थोड्या दिवसापूर्वी कालच्या रात्रीमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवली आहे. परवाच्या रात्री फटका पहा, कबसला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. साहिल उलवेकर आला, साहिल उलवेकर गेला, बाद. थांबवतोय कारण व्यासपीठावरती देखील आपण थोडंसं लक्ष वेधित करतोय. कारण व्यासपीठावरती देखील अतिथीगण मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. तर मी किशोर शेठ खानावत साहेबांना विनंती करतो की आपण समोर यायचं, आपण व्यासपीठावरती असलेले संतोष पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर यस या आपण संतोष पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. किशोर शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो की या आपण आपला या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान, अगदी आपण पाहू शकाल स्क्रीनवरती देखील मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक, त्यानंतर सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करत आहोत. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले अरविंदजी कडव भाया म्हणून देखील यांना संबोधलं जातं आणि यांची देखील उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मी अरविंदजी कडव साहेबांना देखील विनंती करतो, या आपण आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान KPL पर्व 5 मध्ये या ठिकाणी करतो आहोत. अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल हे दृश्य, अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहतोय. तर साहेबांचा देखील या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल पुनश्च एकदा हार्दिक आभार. तर डीजे थोडंसं थांबवतोय. बंटी पाटील हे देखील आलेले आहेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. तर मी किशोर शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो, यस आपण त्यांचा देखील सत्कार करायचा आहे. मित्रांनो, आपण पाहतोय कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5 आणि या पर्वाच्या मध्ये आलेल्या सर्व अतिथीगणांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आपण स्क्रीनवरती पाहत आहोत 3 चेंडूचा खेळ संपला या षटकात. 8 धावा फलकावरती आहेत. योगेशजी वाघ अर्धा संघ आराम फरमावतो डगआउट्स मध्ये. अमन 11 हे चिंतेची बाब आहे, कारण अमन 11 संघाचं प्रदर्शन हे नेहमीच चांगलं राहिलंय. आपण पाहिलं तर अमनजी लोहिया, त्याच वेळेला कैलाजी जाधव आणि रवीजी प्रसाद यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चिंतेची बाब. 5 फलंदाज झाले ते बाद. पुढचा बॉल
उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने खेळले, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, कबसला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही, मोठे स्ट्रोक यायला हवेत. संकट काही संकट समयी आपण स्वतःची सांगायला हवं. शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेला नाही आहे, ही भावना आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. अजय रावते 4 फलंदाजांना बाद केलं. 5 मिळवेल का तो या स्पर्धेमध्ये, कारण एक गोलंदाज आपण पाहिला ज्याने 5 मिळवलाय, अर्थात दोस्ती 11 टीमचा सुरेश मुनीम, ज्याने एक मात्र गोलंदाज राहिलाय, ज्याने 5 कंप्लीट केलंय. या स्पर्धेमध्ये 5 हे गोलंदाजासाठी शतकाप्रमाणे आहे, हॅट्रिक ही गोलंदाजासाठी 50 प्रमाणे आहे. पुढचा बॉल, फटका फासला, चेंडू हवेमध्ये, 5 मिळवले. या खेळाडूसाठी टाळ्या होत्यात मित्रांनो. दुसरा गोलंदाज या स्पर्धेचा ज्याने 5 विकेट प्राप्त केल्यात एकाच मॅच मध्ये. थँक्यू. सोन्याची चमक आणि अजय रावतेच्या गोलंदाजीची धमक कदापिही कमी होताना पाहायला मिळालेली नाहीये. वाढत चालले क्षणाक्षणाला. चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आहे. 9 धावा धावफलकावर, 6 फलंदाज बाद. एक लो स्कोरिंग मॅच. कालपासून आपण परवापासून ही स्पर्धा चालू झाल्यापासून या गोष्टीचा विचार करतोय की पाहायला मिळालेली नाहीये, परंतु अर्थात तो सामना पाहायला मिळतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावर, 6 फलंदाज बाद. भारतीय सैन्याचा सैनिक मैदानाच्या आतमध्ये. बॅटची आउटसाइड एज, शॉर्टहँडला क्षेत्ररक्षक आहे. संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे पाहायला मिळतात. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना, 2 षटक, 7 धावा, 5 विकेट घेणारा गोलंदाज अर्थात अजय रावतेचं हे षटक आणि स्पेल इथे संपलंय. टाळ्या तर त्याच्यासाठी झाल्यात पाहिजे मित्रांनो. थँक्यू. आपण स्क्रीनवर आहोत. हनुमंतजी चौधर साहेब यांना स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. या सामन्या